जर तुमच्याकडे 1,00,000 रुपये असतील तर ते तुम्ही घरी ठेवाल की बँकेत इन्व्हेस्ट कराल किंवा कुठल्या तरी स्कीममध्ये शेअर्समध्ये कुठेतरी इन्व्हेस्ट कराल. मल्टिपल करणं, आपली इन्व्हेस्टमेंट करणं, त्यातनं रिटर्न्स मिळवणं हा प्रत्येकाचा हक्क आहे. सिक्युर्ड इन्व्हेस्टमेंट करणं हा प्रत्येकाचा हक्क आहे. पण जर देवाने तुम्हाला इतक्या गोष्टी दिल्यात तर त्या तुम्ही मल्टिप्लाय करताय का, हा विचार कोणी केला आहे का? पैसे मल्टिप्लाय करणं ही गोष्ट आहे. पैसे मल्टिप्लाय करताना सगळेजण हा विचार करतात की जास्त प्रॉफिट कुठून होईल किंवा जास्त आपल्याला पैसे कुठून मिळतील. पण कोणी हा विचार केला आहे का की आपल्याला आत्तापर्यंत ज्या गोष्टी दिल्यात त्या मल्टिप्लाय करून बघूयात म्हणून. ज्या गोष्टी म्हणजे मी ग्रॅटिट्यूडबद्दल बोलते. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस हा असा गोष्ट आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शनची म्हणा किंवा आपल्या परंपरेने देखील चालत आलेली आहे. ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला ग्रॅटिट्यूड करायचं आहे. प्रत्येक गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड करू शकतात. जसं की हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्याकडे फोन आहे, फोन असेल त्याचबरोबर तुमचे डोळे, जे 5 सेन्सेस ऑफ ऑर्गनमधला एक चांगला ऑर्गन आहे आणि जो खूप चांगला आहे. प्रत्येकाला छान असे डोळे दिलेले आहेत, प्रत्येकाला ऐकण्याची क्षमता आहे, म्हणून तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतो. तुम्हाला प्रत्येक गोष्ट टच करण्याची, फील करण्याची क्षमता आहे. तुमचं चालू आहे, हृदय चालू आहे, मेंदू कार्यक्षम आहे, म्हणून तर तुम्ही सगळ्या गोष्टी करताय. पण आपण ह्या सगळ्या गोष्टींना कधी ग्रॅटिट्यूड दिलंय का? किंवा ह्या गोष्टींबद्दल, आपल्या चांगल्या शरीराबद्दल कधी थँक्यू बोललायत का देवाला? नाही. आपले जे कोणते रिलेशनशिप्स चांगले राहिलेत त्याच्यासाठी बोललायत का? तर नाही. जे व्यक्ती निघून गेले आहेत आयुष्यातनं त्यांच्या बाबतीत आपण विचार करतो की ह्याने माझ्यासोबत असं का केलं किंवा तसं. आणि घडतं काय? तर उरलेली सगळी माणसं देखील तेच पद्धतीने वागत राहतात. त्याच्याच ऐवजी जर ग्रॅटिट्यूड केलं तर ती सगळेच रिलेशन चांगले नाही का होणार? तर पहिली गोष्ट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्ही कुठलीही टेक्निक करा किंवा नका करू. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एकच नियम जरी हा तुम्ही पाळलात किंवा फॉलो केलात तर घडणार काय आहे? सगळ्या गोष्टी मल्टिपल होणार आहे. पैसा तर होणारच आहे, हेल्थही होणार आहे, रिलेशनशिप ही चांगलं होणार आहे. मग हवंय की नाही तुम्हाला 2026मध्ये हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप स्ट्रॉंग, चांगले? तर सगळ्यात पहिले ग्रॅटिट्यूड करायला सुरुवात करा. सकाळी उठल्याबरोबर आपण स्वतः जिवंत आहोत, आपली बॉडी चांगलं काम करत आहे यासाठी ग्रॅटिट्यूड करा. रात्री झोपताना, प्रत्येक दिवस आपला कसा गेलाय, 19-20 प्रत्येकाच्या आयुष्यात होतं, पण तरीही तो निदान चांगलाच गेला असेल अशी आशा धरून तरी ग्रॅटिट्यूड करा. येणारा दिवस तर चांगला जाईलच ना. ह्यासाठी ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस डेली फॉलो करा.